आज आपण पाहणार आहोत वरण. मूग डाळ आणि तूर डाळ दोन्ही डाळी एकत्र करून करणारं वरण. तर ह्या ठिकाणी मी 1 वाटी तूर डाळ घेतले आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी मूग डाळ घेतले. आता ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत. तर मी छोट्या कुकरमध्ये आता ह्या डाळी काढून घेते आणि मी छोट्या कुकरमध्येच डाळींना शिजवून घेणार आहे. तर 2 पेले मी पाणी घातलं आहे आणि ह्यामध्येच आता आपण हळद, मीठ आणि 2 हिरवी मिरची. तर आता आपण हाय फ्लेमवरती कुकरच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत, म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाईल. मोठा गॅस आहे त्याच्यामुळे मला 3 शिट्या पुरेशा आहेत. तर हे पहा, माझी डाळ अगदी मस्त शिजले. तर मी इथे टोपामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल पूर्ण व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर मी जिरे घालते. आता मोहरी आणि जिरे एकदा व्यवस्थित तडतडलं की मग मी लसूण ॲड करते. आता 15 ते 20 सेकंदातच लसूण आपला भाजून होईल. तर ह्यामध्ये मी कढीपत्ता आणि लाल मिरची घातले, सुकी मिरची. तुम्हाला लाल सुकी मिरची नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि 1 टोमॅटो घेतला आहे मी. बऱ्याच लोकांना वरणमध्ये टोमॅटो आवडत नाही, तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण माझ्या मुलग्याला आवडतो म्हणून मी घालते. तर हिंग घालून मी आता डाळ घालते. जी आपण शिजवून घेतली ती डाळ घालायची आहे. आणि ज्या भांड्यामध्ये मी कुकरमध्ये मी डाळ शिजवली होती त्यातच 2 ग्लास पाणी घेऊन मी ते पाणी ह्याच्यामध्ये डाळीमध्ये ॲड करणार आहे. तर आता ह्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उपवासाच्या दिवशी ही डाळ नक्की करून पहा, खूप सुंदर होते, खूप चविष्ट होते. तर ह्या ठिकाणी मी आता कोथिंबीर घातली. मी थोडी कोथिंबीर आत्ता घालते आणि नंतर पूर्ण डाळ झाल्यानंतर थोडी घालायची, म्हणजे कोथिंबीरीचा हिरवापणा आणि चव देखील चांगली राहते. तर आज संकष्टी असल्यामुळे मी अशी थाळी बनवली होती. कशी वाटली नक्की सांगा.